तुमच्याकडे ही फाउंटन नसेल तर टेन्शन घेऊ नका। अशा प्रकारे आपण घरच्या घरी मस्तपैकी डेकोरेटिव्ह फुलं बनवू शकतो या, आणि तेही व्हॅनिला बेस पासून। तर कशी बनवलीत हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया। नमस्कार। तर काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता बघा, मिकी माऊस थीमचा, आणि त्या केकवर मी असे बेसपासूनच आपल्या व्हॅनिला बेसपासून डॉट डॉट बनवून लावले होते आणि त्याने डेकोरेशन केला होता। तर त्याच्यावर बरेच ताईंच्या कमेंट होते की ताई हे तुम्ही कसं बनवलंय, ह्याचा पण तुम्ही व्हिडिओ शेअर करा। तर काही जणी असेही बोलले की व्हाईट चॉकलेटपासून बनवलं, तर ते बघा मी बेसपासूनच बनवलं होतं आणि ते मी कसं बनवलं आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे बनवण्यासाठी मी व्हॅनिला बेस इथे शिजवून घेतला आणि त्याचे असे छोटे छोटे क्रम्स केले, आणि बघा ते चपातीच्या पिठागत मी मळून घेतलं आहे। जर तुम्हाला ते जरा ड्राय वाटलं तर तुम्ही त्याच्यात न्यूट्रल जेलचाही वापर करू शकता, आणि त्यामध्ये तुम्हाला कोणता कलर ऍड करायचा आहे तो तुम्ही करू शकता। आणि हो, कलर बरोबरच तुम्ही इथे कोणत्या फ्लेवरचा केक करणार आहात ना त्या फ्लेवरचा इसेस सुद्धा वापरला तरी सुद्धा एकदम छानच होईल। तर मी इथे बघा व्हाईट, येलो, पिंक आणि रेड अशा 4 प्रकारचे गोळे करून घेतले आहेत। आता हे गोळे आपण चपातीगत सगळे लाटून घेणार आहोत, आणि बाजूनी चिरा पडल्या तरी सुद्धा काही टेन्शन घ्यायचं नाही। तर हे लाटताना लक्षात ठेवा की जास्तही पातळही लाटू नका आणि एकदम जाडही ठेवू नका। मीडियम साईज मध्ये असं जसं मी लाटले तसंच लाटून घ्या। आता बघा इथं मी तुम्हाला एकच लाटून दाखवलेलं आहे, अशा प्रकारे आपण 4ही लाटून घ्यायचे। माझ्याकडे बघा जास्त कटर्स वगैरे काही नाही, पण माझ्याकडे जेवढे फुलाचे छाप आहेत, गाडीचे काही फुलपाखराचे, त्याच्या ह्यानेच मी तुम्हाला हे डेकोरेटिव्ह वस्तू करून दाखवत आहे। तर तुम्ही बघू शकत असाल की हे किती छान प्रकारे असं तयार झालं आहे। बघून कुणी म्हणेल काय हे आपण बेस पासून बनवले, कुणालाही वाटेल की आपण फाउंडर पासूनच बनवले। काही जण असेही म्हणतील की एवढं व्याप कशाला करायचा, आपण फाउंडर आणून त्याच्यापासून बनवून लावू शकतो ना। तर तसं बघायला गेलं तर काही ठिकाणी बघा फाउंडर अवेलेबल ही नसतं। आपल्या गावच्या ठिकाणी ज्या होम बेकर असतात ना त्यांना हे लगेच असं भेटत नाही, मग त्यांना हा उपाय एकदम सोपा आहे। काही होम बेकर्सला माहित सुद्धा असेल की पावसाळ्यात फाउंडर वर्क करणे किती अवघड आहे। तर तुम्ही सुद्धा बेस पासून असं मस्तपैकी डेकोरेटिव्ह वस्तू बनवा व आपला केक सजवा, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं। तसं बघायला गेलं तर हा आपला व्हॅनिला बेस असल्यामुळे चवीला सुद्धा खूपच छान लागतो। फाउंडनची बघा चव बरेच जणांना आवडत नाही, एवढं सगळं बनवलेलंच आहे। तर चला म्हटलं ह्याच्यापासूनच आपण एक केकची डेकोरेटिव्ह करूया। तर बघा माझ्याकडे चॉकलेट फ्लेवरच्या केकची ऑर्डर होती, आणि त्याच केकवर ह्या फुलांनी मी मस्तपैकी अशी डिझाईन तयार केली आहे। तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ? आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।